नमस्कार. तुळशीचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व काय आहे याविषयी माहिती पाहूयात. तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळस आवर्जून लावलेली दिसते. असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्यास घरात सुख समृद्धी येते. धार्मिक विधी आणि ते मोठ्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तुळशीचे विविध प्रकार आहेत. तुळशीचे 10 प्रकार आहेत. श्रीकृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, भू तुळस, नील तुळस, श्वेत तुळस, रक्त तुळस, रान तुळस आणि ज्ञान तुळस अशी या प्रकारची नावं आहेत. तुळशीच्या अंगी असलेल्या विविध गुणधर्मामुळे तिला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात. वनस्पतींना वातावरणातल्या बदलाची सर्वात अगोदर जाणीव होते. हाच गुण तुळशीच्याही अंगी असतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते. असं म्हटलं जातं की कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस सुकून जाते. असं झाल्यास तुम्ही समजून जा की तुमच्या कुटुंबावर काहीतरी संकट येणार आहे. भगवान विष्णूला तुळस खूपच प्रिय आहे. असं म्हटलं जातं की त्यामुळे जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो किंवा पाण्यानं अभिषेक केला जातो तेव्हा त्या तुळशीची पानं टाकणं शुभ मानलं जातं. वास्तुदोष दूर करण्यासाठी आग्नेय आणि वायव्य दिशादरम्यानच्या जागेत तुळस लावण्याचा सल्ला दिला जातो. अशा ठिकाणी जमीन उपलब्ध नसेल तर कुंडीमध्ये ही तुळस लावू शकता. धार्मिक महत्त्व असण्याबरोबरच तुळशीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म देखील आहेत. दररोज तुळशीजवळ काही काळ बसल्यास अस्थमा आणि श्वसनाचे इतर विकार दूर होण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची 4-5 पानं खाल्ल्यास डायबिटीस दूर होतो. तसेच तुळशीमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात तुळशीची पानं घालून पाणी ठेवल्याने ते शुद्ध होतं. तुळशीमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात. तुळशीची पानं घालून चहा प्यायल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. ग्रहणाच्या आधी अन्न पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकल्याने ग्रहणाच्या हानिकारक किरणांचा अन्नावर परिणाम होत नाही. अन्न शुद्ध राहते कारण तुळशीमध्ये पारा असतो आणि पारावर कोणत्याही प्रकारच्या किरणांचा परिणाम होत नाही. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म भरलेले आहेत. सर्दी, खोकला, दातांचे आजार आणि श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो. घर बांधताना तुळशीचे मूळ जर तुळशीच्या रंगाच्या कपड्यात पायातल्या घागरीत ठेवले तर त्या घरावर वीज पडण्याची भीती नसते असं म्हटलं जातं. अशी एक समजूत आहे. तुळशीचे एक छोटे रोप 24 तास ऑक्सिजन पुरवते. हे एक उत्कृष्ट एअर प्युरिफायर आहे. जिथे ते स्थापित केले आहे तिथे आजूबाजूला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन राहतो आणि वातावरण स्वच्छ राहतं. असं म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने या वनस्पतीची नियमित सेवा केली तर त्याला त्वचेचे आजार कधीच होत नाहीत. अशा प्रकारे आहे तुळशीचे आयुर्वेदिक आणि धार्मिक महत्त्व. तुळशीच्या अंगी असलेल्या या गुणधर्मामुळे तिला धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्व दिलं जातं. अशा प्रकारे आहे तुळशीचं धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्व. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.